राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बघा। नमो शेतकरी योजनाचा 8वा हप्ता आता तारीख झाली फिक्स बघा शेतकरी मित्रांनो। हो बघा शेतकरी मित्रांनो, आता सध्या बघा पीएम किसान योजनेचा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात पडला, त्या निमित्तानं बघा आता नमो शेतकऱ्यांचा हप्ताही पाठोमागे येणार आहे। बघा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता असे 2000 रुपये आता या दिवशी खात्यात शेतकऱ्यांच्या खात्यात आता नवीन यादी जाहीर झालेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, जर तुमचा हप्ता अजूनही मिळाला नसेल बघा पीएम किसान योजनेचा किंवा नमोचा, तर बघा शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता सर्वपणे माहिती मिळणार आहे। बघा नमो शेतकरी योजनाचा केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा हप्ता आता 19 नोव्हेंबर 2025 रोजी अशा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याची सुरुवात झाली होती। बघा या घोषणेनंतर आज राज्य शासनाने बघा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। बघा महासन्मान निधी योजनेचा हप्ता आता म्हणजे की बघा नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात आता पडण्यास सुरुवात होत आहे। बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला बघा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता पाहिजेत असेल तर बघा हा व्हिडिओ संपूर्ण बघा। बघा सध्या राजकीय परिस्थिती आणि सरकारने काही प्रक्रिया विचार घेतल्यामुळे बघा आता निधी मंजूर करण्याचा निर्णय झालेला आहे। बघा खात्यात आता पैसे कधी जमा होणार याबद्दल सविस्तर विश्लेषण आणि संभाव्य वेळापत्रक आपल्याकडे आलेले आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आपण बघा हप्त्याला उशीर होण्याचे मुख्य कारण बघा कशामुळे शेतकऱ्यांना 8वा हप्त्याची आतुरतेने वाट बघण्याचा लागली होती। बघा शेतकरी मित्रांनो, सध्या राज्य स्थानिक राजस्तरावर बघा नगरपंचायत किंवा नगर परिषद निवडणूक असल्यामुळे बघा ज्यामुळे बघा आचारसंहिता लागू झाली होती, यामुळे बघा योजनेचे आवश्यक निधी आता वितरित करण्याला परिणाम आता झाला। बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर महानिवडणूक आता करण्यात आलेली आहे। या निवडणुकीनुसार बघा शेतकऱ्यांची आता वेळापत्रक यादी जाहीर करण्यात आलेली आहे। बघा आचारसंहिता धोका निवडल्यामुळे बघा शेतकऱ्यांचे सातत्याने त्यांना पैशाची आतुरतेने वाट बघावी लागली होती। आता निधी वितरित पुन्हा अडथळे येऊ शकतात। बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा नमो शेतकरी योजनेचा आता हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे। बघा हप्त्याचे वितरण बघा नमो शेतकरी योजनेला अंदाजे बघा 1800 ते 1900 कोटी इतकी निधी आता जमा करण्याचा निर्णय आलेला आहे। परंतु आता बघा त्यामुळे बघा हा निधी मंजूर आता करण्यात आलेला हिवाळी अधिवेशन अवलंबून राहावे यासाठी बघा शेतकऱ्यांना आता पैसे आता लवकरच खात्यात जमा करण्याचा सुरुवात झाली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा 24 तासात आता शेतकऱ्यांच्या खात्यात बघा काही प्रमुख बँकांमध्ये काही प्रमुख जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांचे पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे। मग शेतकरी मित्रांनो बघा आता आपण या जिल्ह्यामध्ये आहोत की नाही, बँकामध्ये आहोत की नाही, आपण आता संपूर्ण माहिती स्पष्टपणे आता माहिती 100% गॅरंटीनुसार आता आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ज्याने आपल्या चॅनलला सबस्क्राइब नाही केला असेल तर तेही करून जा। चला तर बघूया। तर बघा शेतकरी मित्रांनो, बँका निवडल्या गेल्या आहेत जेणेकरून निधीचे वितरण सुरळीत आणि वेळेवर होईल। आता उद्यापासून बघा पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ज्या शेतकऱ्यांचे पीएमचा राहिला त्यांच्याही खात्यात बघा थेट आता बँकेत पैसे जमा करण्यास सुरुवात होत आहे। बघा आता 24 तासात आज सरकारच्या या बँकामध्ये यादी जाहीर झाली आहे। बघा जर तुम्ही या यादीमध्ये असाल तर बघा लगेच तुमच्या खात्यात काही सेकंदात आपण या जिल्ह्यातनी यादी आता बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो बघा काही सेकंदात तुमच्या खात्यात आता 2000 रुपये मिळणार आहे। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा यादीतनी तुम्ही नाव दिलेल्याप्रमाणे बघा तुमची आता या बँकेतनी खातं खोललं आहे की नाही ते बघायचं आहे। बघा यादीत समाविष्ट पुढील बँक आहे बघा स्टेट बँक ऑफ इंडिया। हिच्यात जर शेतकरी मित्रांनो तुम्ही खातं खोललं असेल तर बघा हिच्यातही शेतकऱ्यांचे पैसे आता जमा होण्यास सुरुवात होत आहे। त्यानंतर बघा एचडीएफसी बँक हिच्यातही खातं खोललं असेल तर बघा हिच्यातही मिळणार आहे। बघा इंडियन ओरिजिनल बँक, कोटक महिंद्रा बँक, युनियन इंडियन बँक, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक। शेतकरी मित्रांनो बघा या बँकाचे यादीतून तुम्ही आहात की नाही, तुम्ही आपलं खातं उघडले की नाही हे लगेच तपासा। आणि बघा शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेची ही यादी आहे ज्या शेतकऱ्यांचा 21वा हप्ता अजूनही मिळाला नाही। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, बरोडा बँक, बघा जिल्हा सहकारी बँक, पंजाब अँड सिंधू बँक, आयएफसी बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि बघा सर्वात महत्त्वाची बँक म्हणजे बघा पोस्ट ऑफिस बँक। यामध्ये शेतकऱ्यांचे बरेच खाते उघडले असते, त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो हा सरकारी बँका होता। हे बघा या सरकारी बँकामध्ये जर तुम्ही खातं खोललं असेल तर बघा तुमच्या आता 24 तासातनी शेतकऱ्यांच्या खात्यातनी बघा आता पैसे जमा करण्याचा आदेश आलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे पीएम किसान योजनेचा हप्ता पडला आहे, त्यामुळे बघा आता लवकरच नमोचा हप्ता पडण्यात येत आहे। त्यामुळे बघा आपण यादीमध्ये आहोत की नाही, बघा आता निवडल्या जिल्ह्यामध्ये आहोत की नाही, कारण बघा सरकारच्या स्पष्ट
केलेल्या आहे, कारण बघा सर्व बँकाद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यातनी आता निधी जमा करण्यात येत आहे. जर तुमचं खात्यातनी यादीतनी जाहीर केलेल्या बँकातनी कुठल्याही बँकेत असेल तर बघा तुम्हाला कोणत्याही काळजी करायची गरज नाही. बघा आज 16 जिल्ह्यामध्ये निधी थेट खात्यात आता जमा होईल आणि जर तुमचा जिल्हा यादीत असेल तर उद्याच तुमचा हप्ता जमा होईल. सरकारच्या पात्र शेतकऱ्यांची यादी आता जाहीर करण्यात आलेली आहे. आजच बघा या खात्यामध्ये निधी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मग शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच शेतकऱ्यांना बघा आतुरतेने वाट बघावी लागली होती. त्यामुळे आता बघा तुम्हाला आनंदाची बातमी आता उद्या तसेच आजही तुम्हाला मिळणार. बघा आज सरकारच्या माध्यमातून 16 जिल्ह्याची यादी आपल्याकडे आलेली आहे, ज्यामध्ये पहिल्या टप्प्यात निधी वितरित होणार आहे. या बघा ज्या जिल्ह्यामध्ये बघा पहिला जिल्हा आहे अमरावती, बघा दुसरा आहे अकोला, गोंदिया, छत्रपती संभाजीनगर. बघा शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यामध्ये जर असाल तर बघा तुम्हाला अगदी काही तासात पैसे मिळणार. त्यानंतर बघा कोल्हापूर, नांदेड, लातूर, पालघर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि जालना, उस्मानाबाद आणि चंद्रपूर याचा समावेश आहे. बघा आज या सर्व जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून बघा शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा करण्याचा निर्णय आलेला आहे. शेतकरी मित्रांनो बघा आता निवडणुकीच्या आत बघा 2 ते 3 बघा तासात शेतकऱ्यांच्या खात्यातनी आता पैसे जमा करण्याचा निर्णय आहे. बघा शेतकऱ्यांना थेट खात्यातनी आता सुरुवात झालेली आहे. आता जर तुमचा 16 जिल्ह्यामध्ये समाविष्ट असेल, जर तुम्हाला हप्ता नक्की मिळणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत मोठ्या निर्णयामुळे आज बघा दुपारी 3 ते 2 वाजता बघा शेतकऱ्यांच्या खात्यातनी जमा करण्याचा सुरुवात झाली आहे. बघा शेतकरी मित्रांनो एकत्र बघा 2,000 रुपये, बघा ज्या शेतकऱ्यांचे पीएमचे राहिले त्यांचे 2,000 रुपये, म्हणजे की बघा 4,000 रुपये असे शेतकऱ्यांच्या खात्यातनी टोटल आता बघा आज दुपारपासून शेतकऱ्यांच्या खात्यातनी जमा होण्यास सुरुवात होत आहे. मग शेतकरी मित्रांनो आपण खातं खोललं आहे की नाही तेही लगेच तपासा आणि कमेंट बॉक्सवर मध्ये नक्की कळवा. आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर तेही करून जा, कारण बघा जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलची नोटिफिकेशन सर्वात आधी पाहायला मिळेल. त्यामुळे बघा आपला व्हिडिओ तुम्हाला पटकन मिळेल. त्यासाठी लवकरच चॅनलला सबस्क्राईब करूया. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसाठी. धन्यवाद.